श्रावण महिना चालू झाला की आपले वेगवेगळे सणही चालू होतात आणि आता नारळी पौर्णिमाही जवळ आलेली आहे. तर नारळी पौर्णिमेनिमित्त मी बनवलेला आहे हा नारळी भात, अगदी पारंपरिक चवीचा. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. नारळी भात बनवण्यासाठी मी इथे ना हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आणि आता हे इंद्रायणी तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे. तर इंद्रायणी तांदळाच्या ऐवजी तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, ज्या तांदळाचा आहे ना वास येतो छान असा, आंबे मोहर किंवा मग बासमती तुकडा, असं कोणतेही तांदूळ घेऊन तुम्ही आहे ना नारळी पौर्णिमेसाठी ह्याच्यासाठी वापरू शकता, नारळी भात बनवण्यासाठी. हे बघा आहे ना, छान असं हे तांदूळ आता धुवून घेतलेले आणि एक 20 मिनटं मी हे तांदूळ असं भिजू देणार आहे. इथे ना तुम्हाला तांदूळ भिजवून नसेल घ्यायचं आणि आहे असं आहे ना लगेच भात बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता. तर आता आहे ना मी हे एक 20 मिनटं आहे ना तांदूळ आहे ना भिजू देणार आहे. इथे ना गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये घालून घेतलेले हे 2 चमचे तूप. इथं आपण गोड भात बनवतोय तरी पण मसाले घातले म्हणजे भाताची चव छान लागते. तर दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर वेलदोडा घेतलेला आहे, 2 वेलची घेतलेले आहेत आणि लवंगा घेतलेल्या आहे 2-3. आता आहे ना तेलामध्ये मी हे असं आहे ना या तुपामध्ये मी हे असं छान असं फ्राय करून घेणार आहे. खड्या मसाल्यांमुळं आपल्या आहे ना गोड अशा भाताची चवही छान लागते. आता इथे ना मी हे घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे तुकडे. बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजूचे काप घेतलेले. ते हेही मी असे तुपावरती छान असे तळून घेणार आहे. नारळी पौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे आणि आपण नारळी पौर्णिमेला किंवा त्याच्या आधी भरपूर वेगवेगळे नारळापासून पदार्थ बनवत असतो. तर आज मी हा नारळी भात बनवायला लागलेली आहे. काजू बदाम आणि हे खडे मसाले तुपावरती छान असे फ्राय करून घेतलेले आणि त्यानंतर मी हे तांदूळ घेतलेले, तांदळातलं पाणी काढून घेतलेले. आता हे तांदूळही मी तुपावरती छान असं फ्राय करून घेणार आहे. अगदी 2 मिनटे ना तुपावरती फ्राय करून घेणार आहे, कारण तांदूळ लगेच असे तुकडे पडतात, त्यामुळे जास्त नाही, 2 मिनटं असं तुपावरती छान असं फ्राय करून घेणार आहे. हे बघा, हे ना मी नारळापासून दूध काढून घेतलेले. 1 वाटी मी हे नारळाचं दूध घालून घेतलेले आणि 1 वाटी ना हे साधं पाणी घालून घेतलेले. 1 वाटी तांदूळ होता तर त्याच्यासाठी मी ना 1 वाटी नारळाचं दूध आणि 1 वाटी पाणी, असं 2 वाट्या आहे ना एकंदरीत नारळाचं दूध आणि पाणी अशा 2 वाट्या घालून घेतलेले. पाणी आणि नारळाचं दूध. भात गोडच बनवणार आहे पण आवश्यकतेनुसार हे मीठही घालून घेतलेले. आता इथे ना मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती ना तांदूळ छान असं मी शिजवून घेणार आहे. नारळाचं दूध मी घरच्याच नारळापासून तयार केलेले. तर नारळ मी फोडून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागचा जो भाग असतो तो काढून घेतला, काळपट जो भाग असतो तो, आणि त्यानंतर मग आहे ना मिक्सरमधून तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं. जेवढा नारळ होता तेवढंच पाणी घातलं आणि गाळणीनं गाळून घेतले. इथं मी मोठ्या गॅसवरती तांदळातलं पाणी कमी होईपर्यंत तांदूळ शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस कमी केलेला आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ मी आता हा भात शिजवून घेणार आहे. आता इथे ना गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये मी टाकून घेतलेले 2 चमचे तूप. इथे ना मी अर्धी वाटी हा गूळ घेतलेला आहे. गूळ आहे ना तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार घ्यायचा गूळ. तुम्ही किती गोड खाता, काही जण आहे की नाही जेवढं तांदूळ आहे तेवढाच गूळ घेतात. मी थोडा कमी घेतलेला आहे. ते बघा, इथे ना हा गूळ मी असा वितळून घेतलेला आहे आणि हा घेतलेला आहे नारळाचा किस, तोही टाकून घेतलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. कारण आहे ना कढई तापलेली आहे. आता आहे ना हा नारळाचा किस आणि गूळ मी असं आहे ना मिक्स करून घेणार आहे. आपण आहे ना असा जर गॅस चालू ठेवला तर गूळ जास्त हे होऊन कडक होऊ शकतो, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे.
हे बघा इथे ना असा गूळ आणि हा नारळाचा किस छान असा एकजीव करून घेतलेला आहे. दोनच वाट्या मी पाणी टाकलेलं, म्हणजे नारळाचं दूध आणि पाणी, त्याच्यामध्ये भात चांगला शिजलेला आहे. अगदी थोडासा कमी आहे, तो आपला गुळाबरोबर शिजला जाईल. तर हा जो वितळून घेतलेला मी गूळ आहे असा टाकून घेतलेला आहे. भात जवळजवळ शिजलेला आहे, अगदी थोडा शिजायचा राहिलेला आहे. तर आता हा गूळ नारळ जे आहे ते मी ह्या भातामध्ये मिक्स करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने मी हा गूळ आणि नारळ ह्या तांदळाबरोबर मिक्स करून घेतलेले आहे. कारण इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदूळ आहे ना इतर तांदळापेक्षा थोडासा चिकट होतो भात. तर अगदी हलक्या हाताने ना तांदूळाचं आहे ना, तांदूळ न मोडू देता मी असं आहे ना मिक्स करून घेतलेले. इथे ना गॅस बंद केला होता मी मिक्स करून घेताना. तर आता गॅस चालू केलेला आहे. नारळाच्या दुधामध्येच मी केशर टाकलं होतं, तर हे केशराचं दूधही मी आता टाकून घेते. आणि इथे ना आता अगदी ना 5 मिनिटं मी हा भात आहे ना शिजवून घेणार आहे. अगदी आहे ना 5 मिनिटं शिजवला म्हणजे एक छान अशी वाफ काढून घेतली आणि आता भात तयार झालेला आहे. मस्त असं शिजलेलं आहे. हे बघा छान शिजलेलं आहे आणि भाताचा वासही अख्ख्या घरभर छान असा येतोय. इंद्रायणी तांदळाचा भात थोडासा चिकट होतो. इतर जे तांदूळ असतात म्हणजे आंबे मोहर, बासमती तुकडा, त्याचे मग थोडासा सुट्टा होत असेल. तसा आहे ना हा नारळी भात तयार झालेला आहे.